नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका राधा तिवारी गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागल्या व्हिडिओजमध्ये आपल्या इनडायरेक्ट टॅक्स या विषयाला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून आपण जी कर प्रणाली आहे आणि त्या कर प्रणालीमध्ये सुद्धा अप्रत्यक्ष कर प्रणाली काय आहे याचा आपल्याला अभ्यास करता यावा, सोबतच त्याचे जे न्यूमेरिकल्स आहेत ते सुद्धा सॉल्व करता यावे या उद्देशाने आपण आपल्या विषयाची सुरुवात केलेली आहे। मागल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जीएसटी संबंधी माहिती दिली होती। जीएसटीच्या वेगवेगळ्या प्रकाराच्या अभ्यासाला सुरुवात आपण केलेली होती, ज्यामध्ये आयजीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी तुम्हाला समजावून झालेलं होतं। सोबतच तुम्हाला एसजीएसटी आणि सीजीएसटी कुठे वापरल्या जाईल, आयजीएसटी कुठे वापरल्या जाईल याचा सुद्धा मी अभ्यास करून दिलेला होता। परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण त्याला पुन्हा एकदा डबल समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर जो राहिलेला तुकडा होता यूटीजीएसटीचा म्हणजेच युनियन टेरिटरीज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचा, तो तुकडा आज आपल्याला समजून घ्यायचा आहे। आणि माझा उद्देश हा होता पहिलेच अगदी सुरुवातीला माहितीपासून सुरुवात करायला, की जे तुम्हाला सिलेबस मध्ये शब्द दिलेले आहे किंवा जो सिलेबस आपल्याला अभ्यासायचा आहे त्याची सुद्धा माहिती आपल्याला घ्यावीच लागेल। तर मग माहिती घेत असताना सिलेबस मध्ये येणारे जे शब्द आहे ते तुम्हाला असे अनोळखी वाटू नये म्हणून आपण पहिले जीएसटी आणि त्याचे प्रकार आणि त्या संबंधी संपूर्ण माहिती घेऊ आणि नंतर सिलेबसचा एक आढावा अगदी आपण कमी वेळेमध्ये घेऊया आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओ पासून डायरेक्ट आपण न्यूमेरिकल स्टार्ट करणार आहोत। चला आता पाहूया आपण की टाइप्स ऑफ जीएसटी। टाइप्स ऑफ जीएसटी मध्ये आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी चा अभ्यास मागल्या व्हिडिओ मध्ये केलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा व्यवहार म्हणजेच ट्रान्झॅक्शन एकाच राज्याच्या अंतर्गत होणार आहे, म्हणजे महाराष्ट्रातीलच दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किंवा दोन वेगवेगळ्या जागेमध्ये जेव्हा व्यवहार होईल, म्हणजे ट्रान्झॅक्शन विथ इन सेम स्टेट, जेव्हा एकाच राज्याच्या अंतर्गत व्यवहार होतो तेव्हा इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन झालेलं आहे असं आपण तिथे म्हणतो। आणि जेव्हा इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन असतं तेव्हा सीजीएसटी आणि एसजीएसटी लागू पडते। आता इथे इतकं वारंवार जोर देऊन सांगण्याचा अर्थ किंवा तात्पर्य त्याच्या मागे काय आहे, तर आपल्याला जेणेकरून 3 युनिट जे सॉल्व करायचे आहे जीएसटी मध्ये तिथे कुठेच तुम्हाला म्हणजे इंट्रा स्टेट आहे, इंटर स्टेट आहे, सीजीएसटी वापरा, एसजीएसटी वापरा, आयजीएसटी वापरा अशी डायरेक्ट सूचना दिलेली राहत नाही। ते फक्त जीएसटी म्हणतील आणि आपल्याला कॅल्क्युलेट जीएसटी म्हणतील आणि आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन तिथे दिलेली राहील। मग तुम्हाला तुमच्या बौद्धिक कौशल्याच्या आधारावर, तुमच्या ज्ञानाच्या आधारावर माहिती करून घ्यायचं आहे की तिथे कोणती जीएसटी अप्लाय होईल, म्हणजे ती इंट्रास्टेट जीएसटी आपल्याला इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन आहे तर एसजीएसटी सीजीएसटी लावायचं, की इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन आहे तर आयजीएसटी लावायचं, हे तुम्हाला ते काम करायचं आहे, म्हणजे आपल्याला ते काम करायचं आहे। म्हणून आपण सगळ्यात पहिल्या या ज्या संकल्पना आपल्याकरिता उपयोगी पडणार आहेत त्या जाणून घेत आहोत। तर मग इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन असतं जेव्हा की एकाच राज्यामध्ये व्यवहार होतो, म्हणजे ट्रान्झॅक्शन विथ इन सेम स्टेट असतो, तेव्हा आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी वापरात आणतो। त्यानंतर आपण पाहिलं इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन। आता इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन मध्ये ट्रान्झॅक्शन बिटवीन वन स्टेट टू अनदर स्टेट, म्हणजे राजस्थान कडून महाराष्ट्राला माल जातोय, महाराष्ट्राकडून तो पश्चिम बंगालला जातोय, पश्चिम बंगाल कडून तो जर मध्य प्रदेशला येत असेल, म्हणजे एका राज्याच्या सीमा ओलांडून दुसऱ्या राज्यामध्ये जेव्हा माल जातो तेव्हा तिथे आयजीएसटी लागू होते आणि आपल्याला झालेल्या व्यवहाराला संबोधन द्यावं लागतं इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन। बघा हे दोन्ही जे इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट अगदी थोडा फरक आहे, इंट्रा आणि इंटर मध्ये फक्त आर इकडे आहे, आर इकडे आहे, पण अगदी संकल्पनाच बदलून जातात। म्हणून लक्षात ठेवायचं की जेव्हा एक राज्याच्या अंतर्गत आहे, सेम राज्य आहे तर इंट्रा, आणि जेव्हा दोन वेगवेगळे राज्य आहे तेव्हा इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन तिथे असतं आणि जीएसटी असते आयजीएसटी। इथपर्यंत सखोल उदाहरणासहित माहिती आपण मागल्या व्हिडिओ मध्ये घेतली आहे। आता आपण येऊया यूटीजीएसटी म्हणजे युनियन टेरिटरीज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वर। आता यूटीजीएसटी मध्ये नेमकं काय होतं, तर जसं इंट्रा स्टेट मध्ये आपण
ट्रान्झॅक्शन विथिन सेम युनियन टेरिटरीज झालेली आहे, म्हणून यूटी जीएसटी अप्लाइड होते आणि तिथे जीएसटी देण्याचा जो प्रकार असतो तो सीजीएसटी आणि यूटी जीएसटी मध्ये वाटल्या जातो। मग आता तुमच्यापैकी एखाद्याला प्रश्न येईल की जर आपण दादरा नगर हवेली हे सुद्धा एक केंद्रशासित प्रदेश आहे, आता केंद्रशासित प्रदेशांची एक लिस्ट बनवा छान वहीमध्ये, जिथे ही काही माहिती लिहाल तिथे, आणि त्या माहिती सोबतच तिथे आता पहिले 7 केंद्रशासित प्रदेश होते पण आता 9 केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत आणि त्या 9 केंद्रशासित प्रदेशांची नावं तुम्हाला माहित असायला हवी। 28 राज्यांची नावं नाही लक्षात ठेवली तरी चालेल, फक्त 9 केंद्रशासित प्रदेशांची राज्य नावे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला या 9 केंद्रशासित प्रदेशांना सोडून जर इतर कोणतं नाव येतं तर ते राज्य आहे असं आपण, आणि इतकं कोणीच हे राहत नाही की त्याला राज्याचे नाव सुद्धा माहित नाही आहे, पण तरी केंद्रशासित प्रदेशांचं नाव तुम्ही लक्षात ठेवण्याकरिता आपल्या वहीवर लिहून ठेवा। 9 केंद्रशासित प्रदेश आहेत। आता तुमच्या म्हणजे हल्लीचं जे चेंज झालेले आहे जसं जम्मू अँड काश्मीर आणि लडाख हे 2 नवीन युनियन टेरिटरी बनलेले आहे, केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे, तर तुम्हाला नवीन तुमच्या ज्ञानाची तिथे परीक्षा घेण्याकरिता जम्मू अँड काश्मीर मधलाच व्यवहार झालेला तिथे दाखवेल, तर तुम्हाला पहिले माहित तर हवं की जम्मू अँड काश्मीर हे युनियन टेरिटरीज आहे किंवा केंद्रशासित प्रदेश आहे, म्हणून या सगळ्या बाबींची माहिती संकलित करा। 9 नावं तुमच्या जवळ असावयात हवी। पण आता इथे लक्षात काय घ्यायचं आहे की जर जम्मू अँड काश्मीर मधून व्यवहार म्हणजे तिथलं जे केसर खूप फेमस आहे जम्मू अँड काश्मीरचं, तर जम्मू अँड काश्मीर वरून केसर आपल्या महाराष्ट्रामध्ये आला, तर आता जम्मू अँड काश्मीरनी महाराष्ट्रामध्ये पाठवलं म्हणजे व्यवहार हा एका केंद्रशासित प्रदेशाच्या दरम्यान आहे का? नाही, तिथे काय झालं मग पुन्हा 2 राज्य, आता महाराष्ट्र एक नॉर्मल राज्य आहे आणि जम्मू अँड काश्मीर हे एक केंद्रशासित प्रदेश आहे, पण तरी आपण इथे जो व्यवहार झालेला आहे तो इंटर स्टेट ट्रान्झॅक्शन आहे असं संबोधू आणि तिथे जीएसटी लावल्या जाईल IGST, म्हणजे जेव्हा जम्मू अँड काश्मीर किंवा लक्षद्वीप किंवा चंदीगड, दिल्ली, दादरा नगर हवेली, लडाख या वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांमधून जर व्यवहार एखाद्या महाराष्ट्रासारख्या राज्यात किंवा पश्चिम बंगाल सारख्या, उत्तर प्रदेश सारख्या दुसऱ्या राज्यांमध्ये झालेला असेल तर तिथे सुद्धा IGST लावल्या जाईल। मग यूटी जीएसटी केव्हा लागेल तर जेव्हा जम्मू अँड काश्मीरच्या अंतर्गत म्हणजे जसं आपण पाहिलं होतं ना सेम स्टेट मध्ये जसा व्यवहार होत होता एकाच राज्यातील 2 वेगवेगळे ठिकाण, तसंच एका युनियन टेरिटरी मधील 2 वेगवेगळ्या ठिकाणांवर जेव्हा व्यवहार होईल तेव्हा तिथे यूटी जीएसटी लावला जाईल आणि तो जीएसटीचा प्रकार फक्त इथे चेंज काय आहे, सीजीएसटी कॉमन आहे, फक्त एसजीएसटीच्या ठिकाणी आपण स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सच्या ठिकाणी इथे युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा शब्द वापरू, म्हणजेच यूटी जीएसटी अप्लाइड होईल आणि हाच फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जीएसटीचं कॅल्क्युलेशन करत असताना। म्हणजे हे यूटी जीएसटीचा जो प्रकार आपण अभ्यासला हा दुसरा तिसरा काही नाही, बिलकुल या स्टेट साठी म्हणजे इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन साठी जसा आपण अभ्यास केला होता ना बिलकुल सेम आहे, फक्त इंट्रा स्टेट मध्ये आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी अप्लाइड करत होतो, पण यूटी जीएसटी मध्ये आपल्याला सीजीएसटी आणि यूटी जीएसटी अप्लाइड करायची आहे। मग या संकल्पनेनंतर आता आपण म्हणू शकतो की यूटी जीएसटी केव्हा अप्लाइड केली जाईल तर जेव्हा ट्रान्झॅक्शन एकाच युनियन टेरिटरीच्या अंतर्गत किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत होत असेल तेव्हा आपल्याला ही जीएसटी अप्लाइड करायची आहे। मग आता आपण इथे टाइप्स ऑफ जीएसटी म्हणजे इंट्रास्टेट, इंटरस्टेट आणि युनियन टेरिटरीजच्या अंतर्गत सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी आणि यूटी जीएसटी असे 4 वेगवेगळे प्रकार सखोलरित्या अभ्यासलेले आहेत। मागला व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ या दोघांची जर तुम्ही बरोबर म्हणजे लक्षपूर्वक ऐकलेलं असेल तर तुम्हाला जीएसटी चे जे प्रकार आहेत ते अगदी कधी पण आता विचारले तरी तुम्हाला सांगता येईल इतका आपण इथे अभ्यास केलेला आहे। आता त्याच्यानंतर आपण बघूयात रेट ऑफ जीएसटी म्हणजे जीएसटी अप्लाइड होईल। आता जसं इथे सीजीएसटी, एसजीएसटी आहे, आयजीएसटी आहे, सीजीएसटी, यूटी जीएसटी आहे, पण किती प्रमाणात घ्यायची जीएसटी आकारायची याचे सुद्धा जे प्रमाण आहे, जे रेट आहे, जे दर आहे ते ठरवलेले आहेत आणि ते 4 मुख्य दर जे आहे ते आहे 5%, 12%, 18%
आणि 28%. म्हणजे या 4 प्रकारांच्या व्यतिरिक्त किंवा या 4 दरांच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या दरावर जीएसटी आकारलेली दिसणार नाही. आता गणितांमध्ये कधी कधी काय होईल, तुम्हाला 2.5% जीएसटी सांगितलेली असेल, 6% सांगितलेली असेल, 9% सांगितलेली असेल, 14% सांगितलेली असेल, तर डेफिनेटली तिथे सीजीएसटी आणि एसजीएसटी वाला मामला असू शकतो किंवा सीजीएसटी आणि यूटीजीएसटी वाला मामला असू शकतो आणि तुम्हाला कन्फ्यूज करण्याकरिता ही फक्त बाब सांगितलेली असेल. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हा अर्धा यांनी फक्त एका कोणत्याचं संबोधन तिथे केलेलं आहे, पण तिथे ऍक्च्युअल जीएसटी किती लावला जाईल, रेट ऑफ जीएसटी किती असेल, 5% असेल. जर 6% सांगितलेलं आहे तर 12% असेल, 9% सांगितलेलं असेल तर 18 आणि 14% सांगितलेलं असेल तर 28% जीएसटी ची आकारणी तिथे केल्या जाईल. आता या करामध्ये म्हणजे हे जे आपण कर प्रणाली ही बघतो, इथे हे 4 दर असणार आहे. मग हे 4ही जे रेट आहे ते आता कसे कसे वाटले जाईल, तर आपण मागल्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं, जेव्हा असं 2 प्रकारात जीएसटी वाटली जाते म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी किंवा सीजीएसटी आणि यूटीजीएसटी, तर हा जो ऍक्च्युअल दर आहे किंवा मुख्य दर आहे त्या दराला आपण 2 प्रकारात वाटून टाकतो. म्हणजे जर आपण 18% उदाहरण घ्यायला गेलो तर सीजीएसटी इथे आपला वाटा घेईल 9% आणि यूटीजीएसटी आपला वाटा घेईल 9%. जर उदाहरण 28% वाला असलं तर इथे सीजीएसटी चा वाटा असेल 14% आणि यूटीजीएसटी चा वाटा सुद्धा असेल 14%. म्हणजे याच्यावरून आपल्याला तिथे जर 2 प्रकार जीएसटी चे आहे तर त्याला मुख्य पर्सेंटेज जे रेट आहे त्याचे 2 भाग करून वाटून द्यावे लागतात. जर आयजीएसटी असतं तर डायरेक्ट 18%, जर 18% नाही आहे तर 28%, जर 18% नाही 28 नाही लागत आहे तर 12%. म्हणजे इथे डायरेक्ट रेट ऑफ जीएसटी अप्लाइड होते आणि त्याचा पूर्ण आकडा आपल्याला लिहावा लागतो. आता रेट ऑफ जीएसटी झाल्याच्या नंतर एक आपल्या समोर प्रश्न येतो की 5% जीएसटी ज्या वस्तूंवर लागते त्या वस्तू कोणत्या, 12% जीएसटी ज्या वस्तूवर लागतील त्या वस्तू कोणत्या, 18 आणि 28% ज्या वस्तूंवर जीएसटी लागतील त्या वस्तू कोणत्या. तर या सखोल वस्तूंची जी लिस्ट आहे ती या ऑनलाइन लेक्चर मध्ये तर सोडा, जर आपण आमना सामना जरी बसलो असतो तरी ती तुम्हाला प्रोव्हाइड करणे ही माझ्याकरिता शक्य नाही, कारण 1200च्या वर वस्तूचा अंतर्भाव या वेगवेगळ्या टक्क्यांमध्ये केलेला आहे. पण त्यापैकी काही म्हणजे ढोबळमानाने तुम्हाला माहिती असावी म्हणून 1-2 नावं मी इथे तुम्हाला सांगू शकते की जसं आता याच्या व्यतिरिक्त मी मागल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं की ज्यावर बिलकुल जीएसटी नाही 0% वाले आहेत ते कोणते, तर जसं मिल्क आहे, एग्स आहे म्हणजे अंडे, आणि त्याच्या व्यतिरिक्त असे काही वस्तू आहेत की ज्यावर 0% जीएसटी असतं. मग 5% आता आपण येऊ तर 5% मध्ये साखर, त्याच्या व्यतिरिक्त स्पाइसेस म्हणजेच मसाले आणि चहा यासारख्या बाबींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. मग 12% मध्ये येतं कम्प्युटर, त्याच्यानंतर आहे बटर म्हणजेच आपलं जे मक्खन, घी, तूप ज्याला म्हणतो, काजू आणि वेगवेगळे प्रोसेस केलेले जे फूड्स आहेत त्याचा अंतर्भाव 12% मध्ये करण्यात आलेला आहे. जर या सगळ्या वस्तू असतील तर त्यावर 12% जीएसटी लागेल. मग त्याच्यानंतर आहे 18% जीएसटी मध्ये काय काय येतं, तर यामध्ये तुमचे कॉस्मेटिक्सचे जे काही प्रोडक्ट्स आहे ते सगळे येतात, आईस्क्रीम येईल, कॅपिटल गुड्स येईल, या सगळ्यांचा आपण अंतर्भाव 18% जीएसटी दरामध्ये झालेला पाहत आहोत. त्याच्यानंतर आहे 28% मध्ये, तर 28% मध्ये लक्झरियस गुड्स येतात. म्हणजे आपल्या शान शौकतीला पूर्ण करण्याकरिता ज्या वस्तू आपण वापरतो जसं कार किंवा वेगवेगळे जे आता म्हणजे महागडे परफ्यूम, शॅम्पू या सगळ्यांचा अंतर्भाव 28% मध्ये होतो. सोबतच एक नाव सिमेंट, यावर सुद्धा 28% जीएसटी आकारण्यात येते. तर एक ढोबळमानाने मी तुम्हाला रेट ऑफ जीएसटीच्या सोबतच कोणकोणत्या वस्तू प्रकारांचा अंतर्भाव कोणत्या रेट मध्ये होईल हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आता आपण जो इंट्रोडक्शन किंवा इंट्रोडक्टरी सेशन माझा जो मागचा व्हिडिओ होता त्यालाच जोडून आपण टाइप्स ऑफ जीएसटी
जीएसटी, रेट ऑफ जीएसटी आणि जीएसटी मध्ये जे वेगवेगळे रेट आहे त्या रेटच्या अनुषंगाने कोणकोणते उत्पाद येतात ते सुद्धा अभ्यासलेले आहे, प्रोडक्ट येतात याची माहिती घेतलेली आहे. आता या माहितीवरून किंवा इतका ही जी माहिती आपण घेतलेली आहे, जानकारी घेतलेली आहे, यावरून आपण आता आपल्या सिलेबसला समजण्यास सुरुवात करूया. म्हणजे जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ पासून जेव्हा आपले न्यूमेरिकल स्टार्ट होईल तर तुम्हाला हे कळेल की आपण आपल्या पहिल्या युनिटला सुरुवात केलेली आहे, दुसऱ्या युनिटला सुरुवात केलेली आहे. इथे मी अगदी ठळक मुद्दे लिहिलेले आहे. जो पूर्ण सिलेबस आहे, जर तुम्ही आरटीएमएनयूच्या साइट वरून जाऊन जर एक तिथे पीडीएफ दिलेला आहे तो जर डाउनलोड कराल तर त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला चुकीचा सिलेबस जो जुनावाला होता, ज्यामध्ये वॅट आहे, असंख्य ज्या जुन्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्या तिथे आहेत, तो डाउनलोड करायचा नाही. रिवाइज्ड सिलेबस ऑफ बीकॉम 6M फॉर इनडायरेक्ट टॅक्स असं टाकाल तर तुम्हाला एक फक्त आणि फक्त इनडायरेक्ट टॅक्सचा सिलेबस तिथे मिळेल. आणि जर एखाद्याने तितका पण त्रास नाही घेतला तर तशा म्हणजे बिझी असणाऱ्या लोकांकरिता मी तुमच्या ग्रुपवर तो सिलेबस सेंड करून देईल. ठीक आहे, म्हणून आता आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या युनिटला, ज्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑफ जीएसटी अभ्यासायचं आहे आणि तिथे सोबतच टाइप्स ऑफ जीएसटी रजिस्ट्रेशन सुद्धा आपल्याला एक मुख्य प्रकार दिलेला आहे. आणि तुमच्या माहितीकरिता सांगते की इथे जी काही मी एक ठळक मुद्द्यांची नोंद केलेली आहे ही सगळी गणितांसंबंधी असणार आहे. मग याच्या व्यतिरिक्त जे काही मुद्दे तुमच्या सिलेबस मध्ये असतील ते थेअरीशी संबंधित असणार आहे. ज्या याच्यावर आपल्याला न्यूमेरिकल घ्यायचं आहे ते मी इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर मग थेअरीचा फक्त पोर्शन सोडून मी गणितांचा पोर्शन इथे सिलेबस साठी लिहिलेला आहे. सगळ्यात पहिले आपण रजिस्ट्रेशन ऑफ जीएसटी अभ्यासणार आहोत आणि त्या रजिस्ट्रेशन मध्ये टाइप्स ऑफ जीएसटी रजिस्ट्रेशन सुद्धा एक मुद्दा दिलेला आहे. मग यामध्ये नेमकं काय अभ्यासायचं आहे आपल्याला, तर इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे की कोणता व्यक्ती रजिस्ट्रेशन साठी पात्र आहे, त्या रजिस्ट्रेशन करण्याकरिता काही रकमांची अट आहे का, म्हणजे एखाद्या विशिष्ट रकमेपर्यंत जर टर्नओव्हर असेल तरच रजिस्ट्रेशन करावं लागतं की कोणी पण रजिस्ट्रेशन करू शकते. मग रजिस्ट्रेशन करत असताना ज्या रकमांची अट टाकण्यात आली आहे ती ऑल ओव्हर इंडिया म्हणजे संपूर्ण भारतामध्ये एकसारखी आहे का, की राज्यांमध्ये केंद्रशासित प्रदेशांमध्ये ती वेगळी आहे, या सगळ्या बाबींचा अभ्यास आपल्याला इथे न्यूमेरिकलच्या अंतर्गतच करायचा आहे आणि याचाच वापर तुम्ही तुमच्या थेरॉटिकल पोर्शन मध्ये सुद्धा करू शकता. मग जेव्हा आपण तिथे अभ्यासू की कोण जीएसटी करिता पात्र आहे तर मग त्याचं सखोल अध्ययन करू, त्याचं टोटल टर्नओव्हर काढू. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर खूप सारा माल विकलेला आहे तर त्या विकलेल्या मालामध्ये किंवा सेवांमध्ये, इथे गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्ही पण असू शकतात, तर मग त्या गुड्स आणि सर्व्हिसेस मध्ये जो येणारा टोटल टर्नओव्हर आहे त्याच्या आधारावर त्या ABCD जो कोणता व्यक्ती असेल, XYZ जो कोणी असेल, त्या व्यक्तीला जीएसटीचं रजिस्ट्रेशन करणं म्हणजे बाध्य आहे का, आपण ज्याला म्हणतो कंपल्सरी आहे का, याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आणि तिथे ऍडवाइस द्यायची आहे की या व्यक्तीचं टर्नओव्हर जास्त असल्या कारणास्तव त्याला जीएसटीचं रजिस्ट्रेशन करावं लागेल की करावं लागणार नाही. तर या सगळ्याकरिता आपला पहिला युनिट असणार आहे रजिस्ट्रेशन ऑफ जीएसटी. इथे आपण कोणत्याही एका व्यक्ती संबंधी माहिती घेणार आहोत. मग ती माहिती तुम्ही एक राम नावाचा सप्लायर आहे त्याची घेऊ शकता, किंवा एका पर्टिक्युलर म्हणजे इंडस्ट्रीची ती माहिती असू शकते, किंवा एका फर्मची ती माहिती असू शकते. पण तिथे अट काय आहे की एक व्यक्ती म्हणजे एका ठिकाणाशी संबंधित, रामनी 10 लोकांना माल आणि सेवा विकलेल्या आहेत तर फक्त रामचं आपण रजिस्ट्रेशन करायचं की नाही, त्याला जीएसटी रजिस्ट्रेशन कंपल्शन आहे की नाही, याचा आपल्याला इथे अभ्यास करावयाचा आहे. आता इथे एकाच व्यक्ती किंवा एकाच इंडस्ट्री किंवा एकाच फर्मवर का जोर दिला आहे तुम्हाला नंतर कळेल. त्याच्यानंतर जर आपण दुसऱ्या युनिटवर आलो तर इथे आहे कन्सेप्ट ऑफ जीएसटी रेट, इनपुट अँड आउटपुट टॅक्स ऑन जीएसटी. आता हा एक शब्द इथे राहिला. मी पहिले विचार केला होता की इंट्रोडक्टरी सेशन मध्ये तुम्हाला इनपुट आणि आउटपुट टॅक्स म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट काय असतं आणि आउटपुट टॅक्स पेएबल काय असतं
याची माहिती द्यावी, परंतु जर आपण गणिताच्या अनुषंगाने ही माहिती घेतली तर ती तुम्हाला अगदी अचूक समजेल आणि आपण सुरुवात करेपर्यंत माहिती घेतलेली आहे. म्हणून फक्त लक्षात ठेवा की इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स टेबल ऑन जीएसटी याचा अभ्यास आपण जेव्हा सेकंड युनिट मध्ये करू तेव्हा तुम्हाला या सगळ्या माहितीच्या समोरची एक प्रक्रिया अभ्यासायची आहे. आज करिता इतकीच माहिती तुमच्यासाठी पुरे आहे. मग जर आपण तिसऱ्या युनिट वर जातोय तर तिथे जीएसटी लायबिलिटी ऑफ मल्टी सप्लायर. आता तुम्हाला कळेल की मी पहिल्या युनिट मध्ये जोर दिला फार की एकच सप्लायर, एकच माल विक्रेता, त्याचीच आपण रजिस्ट्रेशन करण्याची अट अभ्यासू. पण इथे काय बघायचं आहे, जीएसटी लायबिलिटी ऑफ मल्टी सप्लायर. म्हणजे जर आपण तिथे असं म्हटलं या तिसऱ्या युनिट मध्ये काय येईल ते अभ्यासू आता थोडं की अमर सोल्ड गुड्स टू अकबर. किती रुपयामध्ये? 15,000 रुपयामध्ये अमरने अकबरला माल विकलेला आहे. मग अकबरने जो हा 15,000चा माल घेतला तो 15,000चा माल अँथोनीला विकला. म्हणजे अकबर सोल्ड गुड्स टू अँथोनी @ ₹16,000. मग आता अकबरनी अमरकडून 15,000 रुपयात माल घेतला, त्यावर त्यांनी आपला नफा जोडलेला आहे आणि तो 16,000 आता अँथोनीला हा माल विकतो आहे. मग अँथोनीने पण जो तो माल घेतलेला आहे तो काही आपल्या घरी राखून ठेवण्यासाठी नाही घेतला, विकण्यासाठीच घेतलेला आहे. मग इथे अँथोनी पुन्हा माल विकेल. अँथोनी सोल्ड गुड्स टू सीमा @ ₹18,000. तर आता इथे लक्षात घेण्याची बाब ही आहे की इथे 4 लोक वेगवेगळे आले. एक तर अमर, अकबर, अँथोनी आलेला आहे आणि चौथी सीमा आलेली आहे. तर या चारही लोकांची आपल्याला वेगवेगळी टॅक्स लायबिलिटी अभ्यासायची आहे, काढायची आहे, कम्प्यूट करायची आहे की अमरची टॅक्स लायबिलिटी किती असेल, अकबरची किती असेल, अँथोनीची किती असेल आणि सीमाची किती असेल. म्हणजे आपला हा प्रश्न तिसऱ्या युनिटचा कसा असणार आहे, जीएसटी लायबिलिटी ऑफ मल्टी सप्लायर. मल्टी सप्लायर म्हणजे एकपेक्षा जास्त. आता हे सगळे एकमेकांचे सप्लायर झाले की नाही. अमर हा अकबरचा सप्लायर आहे, अकबर अँथोनीचा सप्लायर आहे, अँथोनी सीमाचा सप्लायर आहे. या वेगवेगळ्या सप्लायर्सची जीएसटी लायबिलिटी आपल्याला तिसऱ्या युनिट मध्ये अभ्यासायची आहे. त्याच्यानंतर चौथं जे युनिट आहे ते आहे कस्टम ड्युटी. आता कस्टम ड्युटी जर आपण म्हणतो तर कस्टम ड्युटी मध्ये काय येईल की जिथे आपण आंतरराष्ट्रीय व्यापार करायला जर गेलो तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जेव्हा आपण फॉरेन मधून किंवा विदेशातून माल विकण्याच्या उद्देशाने बोलवतो आणि तो माल आपण खरेदी करतो पहिले विदेशावरून आणि तिथून तो माल बोलून आपल्या देशामध्ये विकण्याकरिता आपण माल बोलवतो. तर याच करिता जे काही जसं सगळी माहिती घ्यायची आहे ती आपल्याला कस्टम ड्युटी मध्ये घ्यायची आहे. आणि हे आपलं चौथं युनिट असणार आहे जिथे आंतरराष्ट्रीय व्यवहारांसंबंधी माहिती तुम्हाला तिथे कळेल आणि त्या माहितीमध्ये फ्री ऑन बोर्ड व्हॅल्यू, FOB व्हॅल्यू, CBT काय असतं, त्याच्या व्यतिरिक्त खूप सारे शब्द तुम्हाला तिथे लक्षात येईल. आणि एक नवीन आगळा वेगळा एक युनिट इथे आपल्याला आहे की जिथे आंतरराष्ट्रीय व्यवहारासंबंधी माहिती सुद्धा तुम्हाला मिळेल आणि तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल. तर हा आपला 4 युनिट मिळून बनलेला जो विषय आहे इनडायरेक्ट टॅक्स. तर आज या व्हिडिओमध्ये आपल्या संपूर्ण विषयामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप काय शिकायचं आहे याची माहिती आपण घेतलेली आहे. आणि या 4ही युनिट्सच्या आधारावर आपला पूर्ण विषय असणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण सुरुवात करूया. पहिलं जे आपलं आहे रजिस्ट्रेशन ऑफ जीएसटी त्याच्या अंतर्गत येणाऱ्या गणितांपासून किंवा न्यूमेरिकल्स पासून आपण सुरुवात करूयात आणि या सगळ्या माहितीचा आधार तुम्हाला पुढे घ्यायचा आहे. म्हणून ही सगळी माहिती वहीवर छान लिहून ठेवा आणि अभ्यास चालू करा. धन्यवाद.